शेवटपर्यंत माझ्यावर विश्वास ठेवा. आता पुढे जे बोलतो ते सोपं नाही. देवेंद्र फडणवीस साहेब मीडियावाले बांधव एवढं वाक्य दाखवा, बाकी नाही दाखवलं चालतं. थोडीशी नाराजी आहे आमची मीडियावर. एवढं वाक्य तरी कमीत कमी फडणवीस साहेबांपर्यंत जाऊ द्या. ऐका आता, मला लय लोकांचे फोन आले, महाराज साहेब पुढं काय म्हणले सर, याच्यात चर्चेचं काय, पुढं काय. मी म्हणलं या बाई एकच विषय, संविधानात ऐका, संविधानात दंगल ऐका 36 नंबरला देवा भाऊन म्हणेल ऐका. आता देवा भाऊला आमची विनंती आहे, देवा भाऊन संविधानात आहे, शब्द दिलेला आहे, खरं करा. GR काढायचा, काय संशोधन करायचं ते आम्हाला माहित नाही, दिल्लीला पाठवायचं, संसदेत पाठवायचं ते आम्हाला माहित नाही. आमच्या बापानं आम्हाला 36 नंबरला दिलेला आहे. तेव्हा भाऊ तुम्ही मुख्यमंत्री आहे, तुम्ही पहिल्या कॅबिनेट मध्ये देणार होते, आता द्या. कसं द्यायचं ते तुम्ही पहा. यशपाल सर म्हणलं लोक आले माझ्याकडं, हे सक्षम किंवा कागद घेऊन यार. मग मी म्हणलं बाबा हो, हे तुमच्या 75 वर्षातून केलं, थांबा जरा, त्या हिशोबाने चाला जरा. 75 वर्ष दाखवून कागद तुम्ही फायदा झाला का, एकदा हा प्रयोग करून पहा. आता आमचं म्हणणं आहे देवा भाऊ, कसं द्यायचं ते आम्हाला माहित नाही, ते तुम्ही द्या. तरी आम्हाला काही राग नाही. माझे उपोषण सोडायचे 2 मार्ग आहे. आता तुम्ही त्याचे बसलेले आहेत, तर तुम्ही ठरवा, मी उपोषण सोडायचं का मारायचं आहे तुमच्या हातात आहे. मरायला कुणालाही आवडत नाही. कोणत्या माणसाला आवडतो मरायला? दीपक बोर्डे सारख्या माणसाला का वाटतं मरावं? थांबा थोडं. बलिदानातूनही क्रांती घडते. भगत सिंगलाही माहित होतं की मी मेल्यानंतर हजारो भगत सिंग तयार झाले पाहिजे, म्हणून ते शहीद झाले. शहीद झाले. देवा भाऊ तुम्ही देत नसाल तर हरकत नाही, आम्हाला तुमच्यावर राग नाही. मग दुसरं वाक्य बोला देवा भाऊ. आता हे संविधानात ऐकून घ्या, संविधानात 36 नंबरला धनगर नाही असं देवा भाऊनं डिक्लेअर करावं. देवा भाऊनं असं म्हणावं की मी बारामतीमध्ये आलो, मी धनगर समाजाला खोटं बोललो, मी धनगर समाजाशी खोटं बोललो, मला माफ करा. बाळासाहेब आयुष्यात लढा लागणार नाही, म्हणून म्हणलं मी हा शेवटचा लढा आहे. किती लढायचं नाही. आता एक तर सर्टिफिकेट घ्यायचं, नाही भेटलं तर नाच सोडून द्यायचा. शाळा शिकायच्या, ढोरं वळायच्या, हमाल्या करायच्या, कामधंदे करायचे, हे धंदे करायचे नाही. कोणाला पटतंय माझं वाक्य? हेच चाललं दरवर्षी. आणि पुन्हा लोक म्हणजे इलेक्शन आलं की यायला दिसतं, अरे बाबा इलेक्शन आल्यावरच तुम्ही जमता नाही तर नंतर जमत नाही. आणि इलेक्शन आल्यावरच राजकारणाला वाटतं तसं वाटत नाही. म्हणून विषय क्लिअर आहे. एकतर त्यांनी सर्टिफिकेट द्यावं, नाहीतर धनगर समाजाची माफी मागावी. खोटं बोलणं विषय संपला. पण आता ते इतके सहज देतील का द्यायचं? तर बापूसाहेब मुंडक्यावर पाय द्यावा लागतो, मुंडक्यावर. कोणाच्या मुंडक्यावर? सरकारच्या मुंडक्यावर पाय द्यावा लागतो. येणार का? आता सांगतो मी तुम्हाला, ऐका. मल्ले लोक म्हणले पुन्हा, डॉक्टर साहेब लय तुम्ही बोलले होते नेपाळ. अरे त्याने बोलायचं क्रांतिकारक कोणाला म्हणते? अरे ज्यांनी इंग्रजांच्यावर जुलमी राज्य करू लागले म्हणून इंग्रजांना गोळ्या घातल्या, त्यांना क्रांतिकारक म्हणतात. 75 वर्षाचा संविधानिक अधिकार आम्हाला देत नाही, अन्याय आमच्यावर करू राहिले, त्याला गोळी घातल्या, त्यालाही क्रांतिकारक म्हणलं पाहिजे. आता 2 पर्याय करावे लागतील.
शांत बस आमल्या आमल्या शांत बस ऐका ऐका सर्टिफिकेट मिळेल एकतर नाही ऐका रे दादा ऐका हे भावांनो एक मिनिट ऐका तुम्हाला सांगतो मी देवा भाऊ चांगला माणूस आहे देवा भाऊ आता राजे उमाजी नाईक यांच्या जयंती निमित्त गेले होते तिथं काय म्हणले ज्याला जे मागायचं ते मागा मी द्यायला तयार आहे चांगला माणूस आहे देवा भाऊ म्हणून मी मला लय लोकांचे फोन आले हे जे पोस्टर लावले ना देवा भाऊचे नरू भाऊचे हे म्हणले यार तुम्ही एवढे पोस्टर लय चांगले लावले मी म्हणलं ते चांगले गोरे गुमटे गुळगुळी देत आता लावले फोटो पण जर का तुम्ही आम्हाला चिवत्या म्हणून तुमचे फोटो तोंडाला काळा लावून फोटोला काय हा हे इशारा आहे तुम्हाला की आज तुमचे तोंड आम्ही चांगले दाखवले माझ्या फोटोपेक्षा मोठे फोटो द्यायचे तर सुंदर आहेत माझ्यापेक्षा पण पुढच्या वेळेस काळं लावून फोटो लावून द्यायचे आता ऐका माझ्यावर विश्वास आहे का मी हा शेवटचा लढा जिंकू शकतो का कोणी मी अरे मी साधा दीपक बोराडे भावांनो मी नाही जिंकू शकत ज्यावेळेस तुमच्या सारखे लाखो दीपक बोराडे एकत्र येतील तेव्हा जिंकू म्हणून आता मी तुम्हाला सांगतो ते करू आपण आता आज जर समजा तब्येत कमी जास्त झाली तर पाहू पुढं काय करायचं पण मला तरी वाटतं की अजून 8 दिवसाचा स्टॅमिना होता मला तुमच्यामुळे 15 दिवसाचा वाढा तेव्हा भाऊ 15 दिवस वेळ देऊ तेव्हा भाऊ हे जालना जिल्ह्यातलं पिवळं वादळ आहे पाहून घ्या महाराष्ट्रातलं प्रत्येक जिल्ह्यातलं प्रत्येक तालुक्यातलं पिवळं वादळ तुम्हाला खड्ड्यात घालल रे बाबा हो पाहून घ्या आता मी तुम्हाला एक सांगतो ऐका 26 तारखेला कोणवार आहे ए चुप रे दादा ए चुप ए त्या जरा खाली घ्या मला कॅलेंडर दाखवा कॅलेंडर हे बा ऐका ऐका 26 तारखेला येणाऱ्या 26 तारखेला प्रत्येक तहसील समोर प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मी महाराष्ट्राला आवाहन करतोय आता बापूसाहेब शेंडगे साहेब जितक्या लोकांना जमता येईल तालुक्याच्या ठिकाणी जिल्ह्याच्या ठिकाणी आम्हाला लोकांनी सल्ला दिला ना पत्रकार बांधवांना आमची भूमिका समजून घ्या कोणाला वाटत नाही की मी कोणाचा खून करावं जलात जाव मला वाटत नाही आमच्या लेकरांना काहीतरी गुन्हा करावं जलात जाव पण ते शेवटचं टोक असतं म्हणून 26 तारखेला ज्यांना शक्य आहे शांततेच्या मार्गानं 100% संविधानिक मार्गानं अजिबात कायदा हातात घ्यायचा नाही कोण आपल्या शिवाय देव कोण आपल्याला काही म्हणू प्रत्येक तहसील समोर 1 दिवसाचे धरणे धरायचे 1 दिवसाचे धरणे धरायचे आणि त्या निवेदनाची प्रत मागचीच प्रत आहे पुन्हा पाठवू धरणे धरायचे आणि निवेदन द्यायचं तहसीलदारामार्फत कलेक्टर मार्फत मुख्यमंत्र्याला त्यात कडक लिहायचं आपण की आता आम्ही धरणे धरले पुढच्या वेळेस काय करू माहित नाही सुटन प्रश्न मला असं वाटतं दादू हे एवढं पाहिल्यावर देवेंद्र हे पिवळं पाहून त्याची पिवळी होती काय अशी परिस्थिती तर मला असं वाटतं उद्या मंत्रिमंडळ माझ्याकडे येईल असं वाटतं मला ऐका नाही आलं तर आपण त्याला अजून 2 दिवस वेळ दिला 26 तारखेला निवेदन द्यायचे बरं नाही ऐकलं 26 तारखेला सुरेश भाऊ पुढे काय सोमवारी काय तारीख आहे 28/1 ऐकून घ्या तारखा लिहून घ्या सोमवारी ऐकलं दादा ऐकणं का पाया पडतो भाई 29 तारखेला तुमच्या भागातल्या प्रत्येक आमदाराच्या घरासमोर जाऊन 1 दिवसाचं धरणं द्यायचं बरं आमदार कोणते मग तुम्ही असाल राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाच्या आमदारांचा काही फायदा होईल का मग तुम्ही म्हणसान की तुझ्या भाजपच्या विरोधात बोर्ड आला त्याच्या बी घरापुढे जा हरकत नाही
पण भाजपच्या आमदाराच्या घरापुढे जावा जसा तेव्हा ढोल घेऊन जा, ते 2-4 मेंढ्या घेऊन जा, घोंगड्या घेऊन जा, हातातली कुऱ्हाड बी घेऊन जा. त्याला सांगा बाबा रे आमच्या मतावर निवडून आला की नाही आला हे पहिले सांग. ऐक रे दादा, ऐकून घे दादा रे, तुम्ही बोला मी खाली येतो. आमच्या मतावर आमदार साहेब तुम्ही निवडून आले की नाही आले, आमदाराच्या म्हणजे खासदाराचे बरं का. मग आम्हाला सांगा तुमचे देवाभाऊन शब्द दिले संविधानात आहे तुमची भूमिका. आता ते काय करते गप्प ते लेटर आणून देते. ऐका भाऊ, या आमदाराच्या खासदाराच्या लेटरनं तुम्हाला 1% फायदा होत नाही. हे कचऱ्याच्या टोपलीत जाते सगळे. त्यांनी बोललं पाहिजे. म्हणून माझी विनंती आहे की तुम्ही तिथं धरणे धरताना त्यांना विनंती करा की साहेब फक्त लेटर नका देऊ, मीडिया पुढे बोला, हाऊस मध्ये बोला, मुख्यमंत्र्याला बोला की हे अन्याय दूर केला पाहिजे. पण आता तुम्ही म्हणसाल आता नाही भेटलं तर तोपर्यंत नाही भेटलं तर त्याच्या पुढची तारीख काय 29 नंतर 1 तारीख कोणती बुधवार. सोमवारी आपण आमदाराकडे बसलो, पुन्हा 1 दिवस वाट पाहू सरकारची. आणि जर नाही झालं तर बुधवारी तारीख आहे 1 तारखेला महाराष्ट्रातला प्रत्येक रस्ता, प्रत्येक चौक, प्रत्येक गल्ली पण संविधानिक मार्गाने. बापूसाहेब आता हे मी इतकं कोण बोलवलं असं समजून झालं तोपर्यंत मी जिवंत आहे. मी 1 तारखेपर्यंत मरणार नाही. म्हणून संविधानिक मार्गाने, शांततेच्या मार्गाने, कायदा हातात न घेता, कुणालाही त्रास न देता महाराष्ट्र जाम करून टाकायचा. तुम्ही माणसांना तरी बी दिलं नाही तर मग मी 1 तारखेला सांगा, आता नाही सांगत. पटलं? काही शंका? राज्याच्या कानाकोपऱ्यातून दादा चुपरे, तुम्ही विशेष करून माझ्या मायमावल्या ऐका, राज्याच्या कानाकोपऱ्यातून तुम्ही आलात, तुमच्या पुढे नतमस्तक होतो, तुमच्या सर्वांना नतमस्तक होतो. दीपक कोरडे लय साधारण माणूस आहे हो, पण माझ्यासारख्या छोट्या माणसाला, माझ्यासारख्या सामान्य माणसाच्या शब्दाला तुम्ही किंमत दिली. तुम्ही सगळे आलात, तुमच्या पुढे नतमस्तक होतो. राज्यातले सामाजिक राजकीय क्षेत्रात काम करणारे मोठे मोठे लोक, खरं म्हणजे त्यांच्या उंची म्हणण्यापेक्षा मी त्यांच्या पुढे कुठंच लागत नाही. इतके मोठे मोठे लोक बिचारे आले आणि खाली बसले. यात भूषणसिंह राजे होळकर हे वंशज आहेत अहिल्याबाईंचे, होळकर घराण्याचे, ते खाली बसले. मला वाईट वाटतंय, कारण एवढे मोठे माणसं खाली बसणं चांगली गोष्ट नाही, पण ती परिस्थिती होती. तुमच्या सगळ्याच्या आवाजातून परत एकदा एक विनंती करतो भावांनो, खरंच सांगतो, तुम्हाला जर खरंच आरक्षण पाहिजे असं वाटतं का? तुमच्या मनात आहे का? तुम्हाला वाटतं का की आमचा आजा लढला, आमचा बाप लढला, आम्ही लढलो, आमच्या लेकरांनी लढलं नाही पाहिजे असं तुम्हाला वाटतं का? माझ्यावर विश्वास ठेवा.